या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। सोलापुरात एकीकडे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे मात्र भारतीय जनता पार्टीला धक्का बसला असून त्यांच्या प्रभाग क्रमांक 24 मधील अनुसूचित जमातीच्या नगरसेविका वनिता संतोष पाटील यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला आहे। प्रभाग क्रमांक 24 व अनुसूचित जमाती महिला राखीव प्रवर्गासाठी भारतीय जनता पार्टीकडून वनिता संतोष पाटील या विजयी झाल्या। त्यांच्या विरोधात माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या पत्नी उषा काळे या शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार होत्या। वनिता पाटील यांनी वनिता रामचंद्र तलवार या नावाने कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र दाखल करून या निवडणुकीत विजय मिळवला होता। वनिता पाटील यांच्या विरोधात उषा काळे यांनी जात पडताळणी समितीकडे त्यांच्या जातीच्या दाखल्याविरोधात अर्ज केला होता। त्या अर्जावर सुनावणी होऊन उपसचिव अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग ठाणे यांनी निकाल दिला असून पाटील यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला आहे। या निकालानंतर उषा काळे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे। त्यांनी म्हटले आहे, सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 24 ब हा अनुसूचित जमाती महिला राखीव प्रवर्गासाठी आरक्षित असलेला प्रभाग आहे। सदर प्रभागातून विजयी झालेले उमेदवार वनिता संतोष पाटील यांनी सादर केलेला अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला हा जात पडताळणी समिती ठाणे यांनी तपासणी अंती अवैध ठरवून जप्त करून रद्द केला आहे। जात पडताळणी समितीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असून त्यानंतर संबंधित व्यक्तीला आरक्षित प्रवर्गाचा लाभ घेण्याचा कोणताही अधिकार राहत नाही। अशा परिस्थितीत वनिता संतोष पाटील यांचे नगरसेवक पदावर राहणे हे कायद्याच्या तसेच संविधानिक तरतुदींच्या पूर्णतः विरोधात आहे। तरी या बाबीवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी। प्रभाग 24 ब मधील वनिता संतोष पाटील यांचे नगरसेवक पद तात्काळ अपात्र घोषित करण्यात यावे। जोपर्यंत पुनश्च पोटनिवडणूक होत नाही तोपर्यंत त्यांचे नगरसेवक म्हणून असणारे सर्व अधिकार गोठवण्यात यावे। त्यांना कोणत्याही प्रकारचा विकास निधी, शासकीय सुविधा आणि आर्थिक लाभ देण्यात येऊ नये। सदर प्रभागामध्ये तात्काळ पोटनिवडणूक जाहीर करून अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील पात्र उमेदवारास न्याय मिळवून द्यावा। याप्रमाणे कार्यवाही न झाल्यास हा प्रकार आदिवासी समाजावर गंभीर अन्याय करणारा ठरेल आणि घटनादत्त आरक्षणाच्या हक्कांचे उल्लंघन होईल। त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।